Cancer Healer Center, a new beginning. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धस यांचा आक्षेप. बावनकुळेंच्या घरी कोणती डील झाली, वापरा आणि सौदा करा या भाजपच्या परंपरेस सुरेश धस जागले. धस मुंडे भेटीवर संजय राऊतांचा ट्विट. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना षडयंत्र रचलं. बीड मधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती. राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित. सत्तेची मस्ती उतरवा, मस्साजोगमध्ये सुप्रिया सुळे कडाडल्या. खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बीड हत्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांचा शब्द. सुप्रिया सुळे यांची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा 15 दिवसांचा अल्टिमेटम. हत्या प्रकरणामध्ये कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत उपोषणाला बसणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यामध्ये काहीही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. उद्योग मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यावर शिंदेंकडून उद्योग विभागाचाही आढावा. मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू. शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांनी पवार गटात प्रवेश केला होता. कोर्टाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवलीमधील 48 अनधिकृत इमारतींवर हातोडा चालणार. रहिवाशांना घरं खाली करण्याच्या नोटिसा. आम्ही कायद्याचं पालन करणार, महापालिका आयुक्तांची भूमिका. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ. 4 दिवसात 145 कोटींची कमाई. बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. सोशल मीडियावर अजित पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक. आमदार सरोज अहिरे यांच्या तक्रारीनंतर 45 वर्षीय संतोष फोकणे या व्यक्तीला अटक. Cancer Healer Center, a new beginning.